नमस्कार. आता आपण जात आहोत त्र्यंबकेश्वरमध्येच ज्योतिर्लिंग मंदिराच्या जवळच असलेले कुशावर्त घाट पाहण्यासाठी. या ठिकाणी जे कुंड आहे ते नैसर्गिक झऱ्याने भरलेले आहे आणि तेथे स्नान केल्याने पापक्षालन होते अशी भाविकांची श्रद्धा आहे. चला तर मग जाऊया कुशावर्त घाट पाहण्यासाठी. या घाटाची एक आख्यायिका आहे. गौतम ऋषी आणि अहिल्या ब्रह्मगिरी पर्वतावर राहत होते, वास्तव्य करत होते. एकदा या परिसरात मोठा दुष्काळ पडला. पाण्याअभावी पशुपक्ष्यांसह परिसरातील नागरिकांचे पण हाल व्हायला लागले. म्हणून गौतम ऋषींनी वरुण राजांना प्रार्थना करून त्यांना प्रसन्न करून इथे पाऊस पडला आणि हा परिसर धनधान्याने समृद्ध झाला. त्याच दरम्यान महादेवांच्या जटेमधून वाहणाऱ्या गंगेचा पार्वती देवीला मत्सर वाटू लागला होता. महादेवांनी आपल्या ह्या जटांमधून गंगेला दूर करावे असे पार्वतीला वाटत होते. म्हणून या जटांमधून गंगेला वेगळे करणे अवघड असल्यामुळे पार्वतीने गणपतीला विश्वासात घेऊन त्याच्यावर ही जबाबदारी सोपवली. त्यानुसार गणपतीने गायीचे रूप धारण करून गौतम ऋषींच्या आश्रमाजवळ जाऊन शेतातलं पीक खायला लागली. आपल्या शेतातील पीक खाताना पाहून गौतम ऋषींनी एक गवताची काडी अभिमंत्रित करून गायीकडे फेकली आणि त्यामुळे त्या गायीचा मृत्यू झाला. त्यांना गोहत्येचे पाप लागले. मग गणपती बाप्पांनी आपले मूळ रूप धारण करून ऋषींना दाखवून दिले की दक्षिणेत पाण्याचे दुर्भिक्ष आहे, तेथे गंगेस जाणे भाग आहे आणि आपण महादेवांना प्रसन्न करून गंगेला पुन्हा पृथ्वीवर बोलवावे, ज्यामुळे त्यांना लागलेले हे गोहत्येचे पाप आहे ते धुतले जाईल. मग गणपती बाप्पाच्या सांगण्यानुसार गौतम ऋषींनी ब्रह्मगिरीवर तपश्चर्या करून महादेवाला प्रसन्न करून त्यांनी महादेवाने गंगेला भूतलावर आणावे अशी विनंती केली. परंतु गंगा भूतलावर येण्यास तयार नव्हती. अखेर शंकरांनी तांडव नृत्य करून आपली जटा एका कातळावर आपटून तिथे गंगेचा प्रवाह सुरू झाला आणि तिला गौतमी गंगा या नावाने ओळखले जाते. त्यानंतर गोदावरी वारंवार लुप्त होऊ लागली होती. मग गौतम ऋषींनी ब्रह्मगिरी येथून वाहणारी गोदावरी नदी रोखून दर्भाच्या काड्यांचा बाण घालून तिला या ठिकाणी अडवून ठेवले आणि तेच आहे हे कुशावर्त घाट. ह्या घाटाला खूप पवित्र मानले जाते. इथे स्नान केल्याने आपले पाप दूर होते असे मानले जाते. सुरुवातीला देखील मी हे सांगितलेले आहे. तर ह्या ठिकाणी जेव्हा नाशिकमध्ये कुंभमेळा होतो तेव्हा देशभरातून हजारो साधू, लाखो भाविक आणि पर्यटक येऊन या पवित्र कुंडामध्ये स्नान करतात. या बाजूच्या ओवऱ्यांमध्ये अनेक शिल्पे आहेत. त्यामध्ये विष्णू, राम, लक्ष्मण, सीता, गोपींसह श्रीकृष्ण, नंदीवर असलेले शिवपार्वती, हंसावर आरूढ असणारी सरस्वती, हिरण्यकश्यपूचा वध करताना नरसिंह अशी अनेक शिल्पे पाहण्यात मिळतात. ओवऱ्यांच्या चारही कोपऱ्यांवर छोटी छोटी देवळे आहेत आणि असे मानले जाते की या ठिकाणी आजही महादेव स्नानाला येतात अशी मान्यता आहे. याच परिसरात नारायण नागबळी, त्रिपिंडी, कालसर्प शांती, विष्णुबळी, उत्तरक्रिया, लघुरुद्र, जनन शांती, सिंहस्थ सिन्नास्थ विधी आदी धार्मिक विधी केले जातात. हे विधी करण्यासाठी सुद्धा दररोज इथे शेकडो भाविक येत असतात. तर ही झाली आख्यायिका. आता हे जे जिवंत पाण्याचे झरे आहेत त्यांची लांबी 95 फूट, रुंदी 85 फूट तर खोली 21 फूट आहे. या कुंडात चारही दिशेने उतरण्यासाठी 15 पायऱ्या आहेत.
कुंडाच्या चारही बाजूला अनेक ओवऱ्या आहेत. ही झाली आख्यायिका, थोडी माहिती. आणि आता थोडक्यात थोडंसं जे आपण वस्तू विकत घेतो, पूजेचं साहित्य घेतो त्याची दुकाने. आणि इथे पितळेची भांडी खूप छान मिळतात, त्याचं सुद्धा दुकान दाखवलं आहे. थोडक्यात छोटंसं मार्केट दाखवलं आहे, कारण आम्ही थोडं जायला उशीर झाला, अंधार होता म्हणून थोडक्यात दाखवलंय. तर हे आहेत असे रांगेत हे सगळे प्रसाद, खेळणी, इतर सर्व साहित्य मिळतं. इथे खास आम्हाला आवडलेली ती जागा म्हणजे तांब्या पितळेची भांडी खूप छान आहेत. त्या ठिकाणी आम्ही सुद्धा थोडीशी खरेदी केली. तर हे झालं कुशावर्त घाट आणि घाटाच्या आजूबाजूचा परिसर. शिवाय त्यासोबत तुम्हाला त्या कुशावर्त घाटाची आख्यायिका सुद्धा सांगितली. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये. हे तीर्थ कुशावर्त यादव काळामध्ये बांधल्याचा उल्लेख आहे. त्यानंतरच्या काळात अत्यंत लहान असलेले या कुंडाची होळकर यांचे फडणवीस रावजी महादेव पारनेरकर यांनी पुनर्बांधणी केली होती. नाशिकपासून हे ठिकाण 30 किलोमीटर अंतरावर आहे. नाशिक विमानतळापासून 20 किलोमीटर आणि शिर्डी विमानतळापासून 90 किलोमीटर अंतरावर. नाशिक या एका दुकानात खरंच खूप छान रेखीव पितळेच्या, तांब्याच्या खूप सुंदर वस्तू आहेत. अगदी रेखीव छान लहान लहान देवाच्या नैवेद्यासाठी ताट, वाटी, चमचा, ग्लास असे आणि तांब्या पेला अशी खरेदी आम्ही इथे केली. खूपच छान वस्तू आहेत, खूप आकर्षक मूर्त्या आणि घर सजावटीसाठी लागणारे खूप छान गोष्टी इथे आहेत. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद.